गुड मॉर्निंग सर्वांना. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या कायझेन MPSC या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण आजची आपली डेली PYQ प्रॅक्टिस जी आहे मॅथ आणि रिझनिंगची ती सुरू करत आहोत. तर आजचा पहिला प्रश्न पहा. 8 वर्षापूर्वी नेहा व रेखा यांच्या वयाचे गुणोत्तर 2:5 होते. आज त्यांच्या वयाचे गुणोत्तर 1:2 आहे. तर नेहाचे आजचे वय काय असं आपल्याला विचारलेलं आहे. आता नेहा आणि रेखा त्यांच्या वयाचं गुणोत्तर जर 2:5 असेल तर त्यांचे ॲक्च्युअल वय किती असतील? 2x आणि 5x. हे त्यांचं 8 वर्षापूर्वीचं वय होतं. आता आजचं वय जर त्यांचं काढायचं होतं यामध्ये काय करावं लागेल आपल्याला? अधिक 8 2मध्ये मिळवायला लागेल. आणि त्यांच्या आजच्या वयाचं गुणोत्तर किती दिलं आपल्याला? 1:2 दिलेलं आहे. तर आता पहा, तिरकस गुणाकार करा. 2 दुने 4 अधिक 8 दुने 16 बरोबर 5x अधिक 8. आता हे 4x तिकडे जातील आणि 8 इकडे येतील. मग इकडे 5x वजा 4x होतील. 5x वजा 4x आणि इकडे 16 वजा 8 होतील. 16 वजा 8 बरोबर 8 आणि 5x वजा 4 बरोबर x. तर एक्सची व्हॅल्यू काय आली? 8 आलेली. आपल्याला काय विचारले? नेहाचं आजचं वय विचारले. नेहाचं हे 8 वर्षापूर्वीचं वय 2x होतं आणि आजचं वय 2x अधिक 8 असेल. तर एक्सच्या ठिकाणी जर आपण 8 ठेवलं तर 8 दुने 16 अधिक 8 किती होतात? 24. पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. अशा पद्धतीने आपल्याला गुणोत्तरप्रमाणे या टॉपिकवरचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करायचे. ठीक आहे. पुढचा क्वेश्चन पहा काय म्हटलंय. एक्सचे 12.5% बरोबर 2500चे 8% आहेत. तर एक्स किती आहे? तर इक्वेशन सॉल्व्ह पुट करून घ्यायचं. एक्सचे म्हणजे गुणाकार असतो 12.5%. आता 12.5 आता आहे तसंच लिहूया. बरोबर 2500चे किती आहेत? 8% आहेत. राईट. हे सॉल्व्ह करायचं आता आपल्याला. या 2 झिरोला 2 झिरो गेले बरोबर. आता 25 गुणिले 8 किती होतात? 200 होतात. तर एक्स तसंच राहील. आता 12.1/2 याला कसं लिहू शकतो आपण? 12 गुणिले 2 24 अधिक 1 25/2 म्हणजे 25/2 आणि टक्के म्हणजे काय? छेदस्थानी 100 आहेत. तर करा तिरकस गुणाकार. एका साईडला फक्त x राहील, दुसऱ्या साईडला हे 200 गुणिले छेदस्थानचे 2 गुणिले 100 आणि हे 25 डिवाईडमध्ये जातील. 25 1 25 25 8 200 8 दुने 16 आणि 100 1600. तर एक्सची व्हॅल्यू काय आली आपली? 1600. त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे उत्तर बरोबर आहे. पुढचा क्वेश्चन पहा. जे काम संजू 45 दिवसात करतो तेच काम राजू 30 दिवसात करतो. तर दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतील? टाईम अँड वर्क, काळ काम वेग या प्रकरणातील हा आपला गणित आहे. तर पहा, संजू एक काम 45 दिवसात करतो, राजू तेच काम 30 दिवसात करतो. तर दोघं मिळून ते किती दिवसात करतील असं आपल्याला विचारलेलं आहे. तशाच नेहमी यांचा एलसीएम काढायचा. तर एलसीएम सपोज आला 90. ओके, 90 आल्यावर ते त्यांचं एका दिवसाचं काम काढायचं. मग ते कसं करायचं? 90 भागिले 45 यांनी याला जर डिवाईड केलं तर ते येतं 2 आणि 30ने 90ला डिवाईड केलं तर येतं 3. ओके, हे यांचे एका दिवसाचे काम असतात. म्हणजे संजू एका दिवसात 2 युनिट काम करतो, राजू एका दिवसात 3 युनिट काम करतो. तर दोघं मिळून एका दिवसात किती युनिट काम करतील? 5 युनिट काम करतील. आणि त्यांना किती काम कंप्लीट करायचं आहे? त्यांचे एलसीएम एवढं. 90 काम कंप्लीट करायला 5 युनिटप्रमाणे किती दिवस लागतील? 5 1 5 5 8 40 किती आलेले आहे? 18. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 याचं उत्तर बरोबर आहे. एलसीएम मेथडनी म्हणजे टाईम अँड वर्कचे प्रॉब्लेम ते करायला सोपे जातात. पुढचा प्रश्न पहा काय म्हटले. सत्यविधाने व त्यावर आधारित निष्कर्ष तपासा. निष्कर्षाचे योग्य वर्णन करणारा पर्याय निवडा. काय म्हटले? बहुतेक कमानकार हे लेखक आहेत, एकही लेखक चालक नाही आणि सर्व चालक कमानकार आहेत. तर जे सर्व वाले ते आता आपण आधी ठेवूया. सर्व काय आहे? सर्व चालक काय म्हटलं आपल्याला? कमानकार म्हटले. आता बहुतेक एकही लेखक चालक नाही. आता लेखक आणि चालक यांचा संबंध आधी पहिलं स्टेटमेंट पहा. बहुतेक कमानकार हे लेखक आहेत. बहुतेक कमानकार हे काय आहेत? लेखक आहेत. म्हणजे हे जे लेखक असणार आहेत बहुतेक कमानकार काय आहेत? लेखक आहेत. आणि एकही लेखक चालक नाही. एकही लेखक चालक नाही हे आपलं दुसरं स्टेटमेंट होतं. आता चालक नाही म्हणजे ते निगेटिव्ह स्टेटमेंट आहे. तेव्हा त्याला काटे देऊन घ्यायचे, कारण लेखक आणि चालक याचा काही संबंध नाही असं आपल्याला उदाहरणातच दिलेलं आहे. ओके, ही झाली आपली वेन डायग्राम. आता पुढं पहा निष्कर्ष काय म्हटले. काही लेखक हे कमानकार आहेत. काही लेखक हे कमानकार आहेत. बरोबर आहेत, कारण बहुतेक कमानकार लेखक आहेत, काही लेखक कमानकार असतील. सर्व कमानकार चालक आहेत. सर्व कमानकार चालक आहेत नाही. सर्व चालक कमानकार आहेत असं दिले, परंतु सर्व कमानकार चालक आहेत का? नाही. एकही चालक लेखक नाही. एकही चालक लेखक नाही. बरोबर आहे, ते दिलेलेच आपल्याला, कारण एकही लेखक जर चालक नसेल तर एकही चालक हा लेखक नसणार आहे. दोघांमध्ये काटे लागलेले आहेत. ओके, त्यामुळे हे स्टेटमेंट देखील बरोबर आहे. त्यामुळे 1 आणि 3 हे दोनच निष्कर्ष आपले बरोबर आहेत. त्यामुळं फक्त पर्याय क्रमांक 3 फक्त 1 आणि 3 हे तर्कसंगत आहेत. समजलं?
अशा पद्धतीने जे निगेटिव्ह स्टेटमेंट येतात त्याचं वेन डायग्राम काढताना आपल्याला काळजी घ्यायची. पुढचा प्रश्न पहा. नवऱ्याला आदित्यचा परिचय करून देताना एक स्त्री म्हणाली, त्याच्या भावाचे वडील हे माझ्या आजोबांच्या एकुलते एक मुलगा आहे. ओके, म्हणजे हा नवरा असेल, त्याची बायको म्हणजे ती स्त्री असेल. तर तिने काय सांगितलं, आदित्य जो आहे आदित्यच्या भावाचे वडील म्हणजे आदित्यचा भाऊ म्हणजे हा त्याचा भाऊ असणार, त्याचे वडील काय आहे, हे त्या स्त्रीच्या आजोबांचा एकुलता एक मुलगा आहे. स्त्रीच्या आजोबाचा एकुलता एक मुलगा आहे म्हणजे तर स्त्रीच्या याचा याचे वडील म्हणजे ते त्या स्त्रीचे आजोबा असणार. म्हणजे ती स्त्री कुठेतरी ह्या भावंडांसोबत असणार, बरोबर. आदित्य भाऊ आणि त्यांच्यासोबत असणार, तेव्हा तिच्या आजोबांचा हा एकुलता एक मुलगा बनेल वडील. हा लक्षात. दोन्ही स्टेटमेंट जर आपण कंबाईन केले तर लक्षात येतं की ती आदित्यची कोण आहे, बहीण आहे. म्हणजे ही तीनही भावंड आहेत. आणि आदित्यच्या म्हणजे आदित्यच्या भावाचे वडील हे तिच्या आजोबांच्या एकुलता एक मुलगा आहे. म्हणजे डेफिनेटली येथे काय आहेत, भावंड आहेत. त्यामुळे तिसरी आदित्यशी नातं जर आपल्याला विचारलं तर पर्याय क्रमांक 3 बहिणी आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा, आपल्याला काय म्हटलंय. तर तुम्ही व्हिडिओ पॉज करू शकता आणि याचं उत्तर देण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे, तुम्ही उत्तर काढलेलं असेल. आता पहा काय म्हटलं इथे. याचा संबंध आपल्याला जुळवायचा, तो कसा संबंध आला आहे हे जर आपण पाहण्याचा प्रयत्न केला तर जर आपण हे बाहेरच्या ज्या संख्या आहेत त्या सर्व संख्यांच्या वर्गाची बेरीज केली, म्हणजे बघा 5चा वर्ग अधिक 7चा वर्ग अधिक 4चा वर्ग अधिक 1चा वर्ग, तर 5चा वर्ग 25, 7चा वर्ग 49, 4चा वर्ग 16 अधिक 1चा वर्ग 1. ओके, हे 49 अधिक 50, 50 आणि हे 25 किती 75, 75 आणि 10 85, 85 6 किती होतं 91, आलं 91. तसं सेम इथं पण येतं 6चा वर्ग 36, 5चा वर्ग 25, 1चा वर्ग 1, 2चा वर्ग 4. ओके, 36 आणि 4 40 होतात, 40 आणि 25 किती होतात 65, 65 आणि 1 66 होतात, बरोबर. तर सेम करा मग 4चा वर्ग 16, 4चा वर्ग 16, 3चा वर्ग 9, 2चा वर्ग 4, 16 आणि 16 32, 32 आणि 9 41, 41 आणि 4 किती होतात 45. त्यामुळे पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. पुढचा प्रश्न पहा. जर पी आणि क्यू यांची सरासरी 20 आहे, पी आणि क्यू यांची सरासरी 20 असेल तर त्यांची बेरीज किती असणार, 20 गुणिले 2, म्हणजे ही सरासरीमधले 2 तिकडे जाऊन मल्टिप्लाय होणार, आलं लक्षात. तर ती येतं 40. त्यानंतर क्यू आणि वाय यांची सरासरी 25 आहे, मग त्यांची बेरीज किती येणार, 25 गुणिले 2 बरोबर किती येतात 50. पी प्लस क्यू प्लस वाय यांची सरासरी किती आहे, 23 गुणिले, आता हे 3 संख्या आहेत म्हणून 3 येणार, 23 किती होतात 69. तर पी आणि वायची सरासरी किती असेल आपल्याला विचारलेली आहे. ओके, पी आणि वायची सरासरी, क्यूची व्हॅल्यू आपल्याला फाइंड करून घ्यावी लागेल. आता काय करा तुम्ही, पी आणि क्यूची व्हॅल्यू जर आपण इथं ठेवली, या तिसऱ्या इक्वेशनमध्ये पी आणि क्यूची व्हॅल्यू ठेवली तर काय होतं आहे, पी प्लस क्यू बरोबर काय आहे 40 आहे, 40 अधिक वाय बरोबर 69 येतं. तर वाय काय येईल आपला, वाय बरोबर काय येणार 69 वजा 40 ते येतं 29, म्हणजे वायची व्हॅल्यू आली 29. आता क्यू आणि वाय हे तिसऱ्या इक्वेशनमध्ये ठेवा, क्यू आणि वाय ठेवलं फक्त पी राहतं, पी बरोबर क्यू वाय किती 50 आहेत, बरोबर 69 आहेत, म्हणजे पी किती येणार तुमचा 69 वजा 50 बरोबर काय येतं 19 येतं. मग पी आला तुमचा 19. तुम्हाला यांची सरासरी सांगितली पी आणि वायची, म्हणजे पी प्लस वाय भागिले 2. पी किती आहे 19 आणि वाय किती आहे 29 भागिले 2, हे येतात तुमचे 48 भागिले 2, बरोबर काय येणार उत्तर 24 येणार आहे. त्यामुळे पी आणि वाय यांची सरासरी किती आहेत 24, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर बरोबर आहे. नेक्स्ट पुढचा प्रश्न पहा. आता तुम्हाला हे संख्या दिलेल्या आहे त्याच्यावरून तुम्हाला फाइंड करायचं की ते इथं झेड आणि इथं वाय आहे, झेड आणि वाय यांच्या ठिकाणी काय येईल आपल्याला, अनुक्रमे वाय आणि झेड यांच्या ठिकाणी किंमत विचारली, म्हणजे वायची किंमत आपल्याला आधी लिहावी लागेल आणि झेडची किंमत नंतर लिहावी लागेल. जर तुम्ही इथं बघितलं तर 9 आणि 8 आणि 8 आणि 9 असं उलट आहे, 6 आणि 9 आणि 9 आणि 6 उलट आहे, म्हणजे तुम्हाला अनुक्रमे ती किंमत व्यवस्थित उत्तर काढून देखील आपलं उत्तर चुकतं. आता थोडा एक संबंध तुम्ही एस्टॅब्लिश करा, व्हिडिओ पॉज करा आणि तुम्ही फाइंड करा अधिक व्हॅल्यूज. ठीक आहे, तुम्ही फाइंड केला असेल. आता पहा आपण यात काय संबंध जुळतोय की तिरकस यांची बेरीज होती पहा, ती सेम येते, 9 आणि 3 12 होतात, 8 आणि 4 12 होतात. सेम तसं इकडे पण 43 आणि 10 53 होतात, 26 आणि 27 किती होतात 53 होतात, म्हणजे तिरकस संख्यांची बेरीज केली तर ती सेम येते. 11 आणि 3 किती होतात 14, 14 आणि काय आलं पाहिजे झेडच्या ठिकाणी, तेव्हा उत्तर 14 येईल. 8 आणि झेडच्या ठिकाणी 6 आलं पाहिजे तर उत्तर 14 येईल. 8 आणि 6 14, म्हणजे झेड बरोबर 6 आहे, झेड दुसरी संख्या 6 पाहिजे आपल्याला, दुसरी संख्या 6 आलेलं आहे आपलं उत्तर डायरेक्टली. तरी पण पुढे फाईंड करूया. 17 आणि 10 किती होतात 27 होतात, तर 18 आणि कोणती संख्या बरोबर 27 होईल, तर 18 आणि 9 ही संख्या 27 होईल, म्हणजे वायच्या ठिकाणी 9, 9 आणि 6 आलं का, येस, पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे.
जर एका विशेष मुलाचा कायम समावेश करायचा असेल आणि 2 विशिष्ट मुलांना नेहमीच वगळायचं असेल, तर एका प्रकल्पाचे काम करण्यासाठी 15 मुलांमधून 3 मुलांची निवड करायची आहे आपल्याला. तर त्या मार्गांची संख्या किती? ठीक आहे. तिथं कॉम्बिनेशन करायचं आहे आपल्याला. कॉम्बिनेशन कसं करायचं आहे आपल्याला, की 15 मुलं आहेत आपल्याकडे. 15 मुलातून एक मुलगा नेहमी निवडायचाच आहे, म्हणजे तो येणारच. बरोबर. एक मुलगा त्याचा कायम समावेश करायचा. आपल्याला 3ची टीम बनवायची. राईट. तर 2 विशिष्ट मुलांना नेहमी वगळायचं आहे. 15तनं एक जर सिलेक्ट केला, तर त्याचं सिलेक्शन करण्याचे जे मार्ग असतात ते 1C1नी दर्शवतात. बरोबर. आणि 1 आणि 2 मुलं असं निवडायचे आपल्याला. 1 आणि 2 मुलं निवडायचे. तर एक कायम परफेक्ट आला, त्याला गुणाकारात येणार, कारण आणि म्हणजे गुणाकार असतो. आता 2 मुलं जे आहेत ते पहा. आता मुलं उरलेत किती? 15मधनं एकाची निवड केली, उरले 14. आणि 14मधनं आपल्याला काय करायचं? 2 विशिष्ट मुलांना नेहमी वगळायचे. म्हणजे त्या 2 मुलांना कधीच कन्सिडर करायचं नाही. मग उरतात किती सिलेक्शनसाठी? फक्त 12 मुलं उरतात. या 12 मुलांमधनंच आपल्याला 2 मुलांचं सिलेक्शन करायचं आहे. तर ते सिलेक्शन कसं करणार आपण? 12C2. आलं लक्षात? तर 1C1 नेहमी एकच असतो. तर 12C2 कसं लिहितात आपण? 12 × 11 दुसऱ्या घरापर्यंत लिहायचं आणि खालचं 2 × 1 तसंच लिहायचं. 2 × 6 बेसक 12. त्याचा गुणाकार किती? 11 66. तर 66 वेज 66 मार्गांनी आपल्याला काय करता येईल? तर 3 मुलांची निवड करता येईल. त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हे आपलं उत्तर बरोबर आहे. पुढचं सॉल्व करूया आपण आता. खालील पदामध्ये हे जे चिन्ह दिले त्या चिन्हाच्या डाव्या बाजूला दिलेल्या 2 संख्यामध्ये काही विशिष्ट संबंध आहे. तोच संबंध उजवीकडील 2 पदामध्ये आहे. तर प्रश्नार्थक चिन्हाच्या ठिकाणी योग्य पर्याय निवडा असं आपल्याला बोलले. तर काय नाही, ABCDE FGHIJ KLMNO PQRST. आता जर तुम्ही पाहिलं तर EF आणि KL इथपर्यंत म्हणजे आपलं झालेलं आहे. संबंध पुढचं लिहायची पण गरज नाही ॲक्च्युली आपल्याला. आता E आणि F कुठे पहा? E हा 5व्या नंबरला आहे, F हा 6व्या नंबरला आहे. मग EF आणि 15 यांचा काय संबंध जुळतो आहे? ते इथं 5 आणि 6 म्हणजे काय? 5 × 6 जर केलं, 6 पंचे 30 होतात आणि 30ला जर 2ने डिवाईड केलं म्हणजे त्याचे निम्मे केले तर उत्तर 15 येते. म्हणजे ह्या संख्यांचा गुणाकार करून त्याचे निम्मे करायचे. तसं K बघा, K किती स्थानावर आहे? 11व्या स्थानावर आहे आणि KL किती आहे? 12व्या स्थानावर आहे. यांचा गुणाकार जर केला तर तो येतो 132. 132 आता भागिले काय करायचं आपल्याला? 2 करायचे, निम्मे करायचे. बेसक 12, 1 बेसक 12 म्हणजे 66. म्हणजे काय ते, आणि ते उत्तर आपलं पर्याय आहे, पर्याय क्रमांक 4. त्यामुळे याचा संबंध बरोबर जुळलेला आहे. सेम तसाच पुढचा प्रश्न आहे पहा. पहिल्या 2 पदांमध्ये जो संबंध आहे तोच संबंध 3ऱ्या आणि 4थ्या पदामध्ये आहे. तर प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? आता पहा, प्रश्नचिन्ह आता इथे 122 आहे. 122 जर तुम्ही व्यवस्थित लक्षात असेल तुमच्या, तर हे 11चा स्क्वेअर त्याच्या जवळ आहे. किती? 11चा स्क्वेअर 121 आणि त्यामध्ये 1 मिळवलं की काय होतं? 122 होऊन जातं. ठीक आहे. सेम पुढं काय आहे? 170 म्हणजे काय? 13चा वर्ग आपल्याला माहिती आहे 169. त्यामध्ये 1 मिळवलं की काय होऊन जातं? 170 होऊन जातं. आता मग तोच संबंध जोडायचा, म्हणजे इथं 11चा वर्ग अधिक 1, इथं 13चा वर्ग अधिक 1, म्हणजे 2च्या फरकाने पुढचा वर्ग घेतला आहे. मग इथं जर 291 जर तुम्ही पाहिलं तर आपल्याला माहिती आहे 290 त्याच्याजवळ काय 289 आहे, तो 17चा वर्ग आहे. 17चा वर्ग 289 अधिक 1 बरोबर काय होते? 290. तेव्हा हा 17चा वर्ग अधिक 1 आहे. तर पुढची संख्या काय असणार? 19चा वर्ग अधिक 1. मग 19चा वर्ग किती येतोय? 361 अधिक 1 किती येतात? 362. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर असणार आहे. अशा पद्धतीने हा जो सहसंबंध जोडतो आपण पदांचा, तो आपल्याला त्याचा एक साईडचा संबंध निघाला तर पुढच्या साईडचा संबंध बरोबर निघून जातो. आजच्या लेक्चरचा शेवटचा प्रश्न पहा. दिलेल्या संख्या मालिकेतील चुकीचे पद ओळखा. आता दिलेले 6 दिले, 24 दिले, 72 दिले, 240 दिले आणि 726 दिले. थोडं जर ऑब्झर्व केलं तर संख्या ह्या खूप जास्त पटीने वाढत जातात पहा पुढं. 6 नंतर 24, 24 नंतर 72, 72 नंतर 240 नंतर 726, म्हणजे हे घनाचा इथं संबंध असणार आहे, क्यूब. ठीक आहे. तुम्ही थोडं ऑब्झर्व केलं तर 6 ही संख्या पहा. 6 म्हणजे काय? 3चा वर्ग बरोबर किती येतात? 9. 9 वजा 3. 3चा वर्ग 3, 9 वजा 3 किती येतात? 6. 3चा वर्ग वजा 3 हा संबंध. त्यानंतर 24 म्हणजे काय? 3चा घन वजा 3. 3चा घन किती येतो? 27 वजा 3 किती येतात? 24. म्हणजे पुढची संख्या काय असणार? 3चा चौथा घात किती येतो? 3चा चौथा घात किती आहे? 81 वजा 3 केलं तर उत्तर काय आलं पाहिजे? 78 आलं पाहिजे. पण उत्तर काय आलं आपलं? 72 आले. म्हणजे ही संख्या ऑड मॅन आउट ठरत आहे किंवा ह्या मालिकेमध्ये चुकीची ठरत आहे. फक्त हे याची पुष्टी करण्यासाठी आपल्याला पुढचा एक चेक करून पाहावं लागेल. 3चा 5वा घात किती येतो? तो येतो 243. 243 वजा 3 केलं तर 240 येतं पहा. त्यामुळे हे बरोबर बसलेलं आहे. सेम पुढचं 3चा 6वा घात काय येतं? 3चा 6वा घात येतो 729. त्यातनं 3 वजा केलं तर काय येतं? 726 येते लक्षात. त्यामुळे हे बरोबर जुळलेलं आहे. त्यामुळे 72 हे संख्या इथे चुकलेली आहे. त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे आपलं उत्तर बरोबर आहे. इथं 72च्या ऐवजी काय पाहिजे होतं? 78 पाहिजे होतं. तर अशा पद्धतीने तुम्ही बुद्धिमत्तेचे क्वेश्चन सॉल्व्ह करू शकता. थँक्यू. थांबूया आपण या ठिकाणी आजच्या पुरतं. ओके.